मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गायत्री आता खूप चिडलेली असते. तर छाया तिला म्हणते, अगं रणजितचं आणि मानसीचं लग्न ठरलं होतं पण ते मोडलं. मग आता गायत्री याचे वेगवेगळे अर्थ लावत असते. त्याचवेळी आता विनोद तेथे येतो आणि म्हणतो तेजसने हे सगळं काही केले. तेव्हा तेजसचा काय संबंध असं आता गायत्री विचारते. तेव्हा तेजसचं आणि रणजितचं बोलणं मी ऐकल्याचं आता लगेच विनोद म्हणतो आणि ते सगळं बोलणं आता सांगत असतो. त्याच वेळी आता ती म्हणते, अरे पण हे कसं शक्य आहे विनोद? मग आता विनोद म्हणतो, हो शक्य आहे आणि सगळं ऐकलंय. तेव्हा या घटनेचा तर तपास आता करायलाच हवा असं गायत्री म्हणते. नक्कीच तिकडे त्यांच्या गावी काहीतरी असं मोठं मेजर काहीतरी झालं असेल, म्हणूनच त्यांचं लग्न मोडलंय आणि तेजसचा या गोष्टीशी काहीतरी संबंध असणारच आहे असं गायत्री आता म्हणते. तेव्हा पारगावमध्ये काय झालं याची सर्व माहिती मला पाहिजे असं आता रागातच गायत्री विनोदला म्हणते. विनोद एका क्षणातच तिथून जातो. दुसरीकडे रणजित आता केबिनमध्ये येतो. तर आता रजनी तिथे बसलेली असते. तेव्हा तिला पाहत आता तो विचारतो की आई तू इथे कशी आलीस? मग आता ती म्हणते, तू असं का करतोस बाळा? अरे घरी चल, अजून किती दिवस तू इथे या ऑफिसमध्ये राहणार आहेस? मग आता तो म्हणतो, नाही आई, मी तुला एकदा सांगितलं ना मी नाही येणार घरी म्हणून. मग नाहीच येऊ शकत ना, तू मला उगीच फोर्स करत जाऊ नको. त्यावेळी आता त्याचा चेहरा जरा हसरा असतो, खुश असतो. म्हणून आता रजनी विचारते, ते सगळं जाऊ दे रे, परंतु तू आज एवढा खुश का दिसतो ते कळत नाही. रणजित म्हणतो, आज मानसी भेटली होती आणि ती आज मला थँक्यू असं म्हणाली. मी तिच्या मनासारखं काम केलं असं मला खूप आनंद झालाय. त्यावेळी असतात अशी काही माणसं आणि ती खरंच खूप आनंदात येऊन जातात हे आता रणजित म्हणतो. तेव्हा रजनीला आठवतं की मीच शोभाला 1,00,000 रुपये दिले म्हणून तर तिने तुझ्यासाठी हे काम केलं आहे. मग आता चांगली माणसं नाही रे, स्वार्थी माणसं आहेत सगळी असं म्हणून रजनी मनातल्या मनात मानसी आणि रणजितचं लग्न जुळवण्यासाठी कशाप्रकारे मी 1,00,000 रुपये तिला दिले आहेत आणि अजून 11,00,000 रुपये द्यायचे आहेत तिला ऑफर दिली म्हणून तर ती तुझ्यासाठी चांगलं काम करतीये असं आता तिच्या मनात येतं. मुलाच्या आनंदासाठी मी काहीही करू शकते असं रजनी मनातल्या मनात म्हणते आणि रणजितकडे पाहतच राहते. तर आता इकडे मानसी, तिची आई आणि निधी या तिघीही रस्त्यावरून चाललेले असतात. तेव्हा मानसी एका मैत्रिणीला कॉल करते आणि विचारते, अगं 2 दिवसापुरती राहायची कुठे सोय होईल का? कारण त्यानंतर आम्ही घर शोधणारच आहोत अगं. मग आता तिच्या मैत्रिणीचा सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम असतो म्हणूनच मानसी म्हणते, बरं ठीक आहे आम्ही करतो दुसरीकडे कुठेतरी सोय, ठीक आहे मी फोन ठेवते, हा नंतर करते तुला कॉल. मग आता असं म्हणून त्या तिघीही चाललेल्या असतात. तेव्हा निधी म्हणते की बापरे, अहो एवढ्या पैशांमध्ये तर आमच्या पारगावमध्ये अख्खा हॉल बुक होईल, इथे मुंबईला किती रेट असतात हो असं म्हणून ती सुद्धा फोन ठेवते. मग आता संपदाला खूप वाईट वाटत असतं. आता ती वर आकाशाकडे पाहून इकडे संपतरावांना म्हणत असते की अगोदरच आमची राहायची काहीतरी सोय करून ठेवली असती तर आम्हाला असं वनवन भटकावं लागलं नसतं. अहो काय होऊन बसले तुम्ही पाहताय नाही. मग आता असं म्हणून ती खूप रडू लागते. अशा पुढे पुढे जात असताना आता लगेच सुयोग तेथे येतो. त्यावेळी आता तुम्ही हेच ना ते असं म्हणून निधी आता त्याचं नाव घेत असते. पण आता तेवढ्यातच तेजस पाठीमागून धावत येतो आणि म्हणतो, हा माझा ना जिवलग मित्र आहे आणि तो तुमची मदत करणार आहे असं वाटतंय. हा माणूस संकटात असतो ना त्याच्या मदतीला हा अगदी धावून जातो. त्यावेळी आता मानसी रागात विचारते, तुम्ही आलातच का माझ्या पाठीमागे पुन्हा? तुम्ही गेला होतात ना? मग आता तेजस म्हणतो, नाही मी गेलोच नव्हतो, तुमच्या पाठीमागेच होतो. पण मिस लकी चार्म सॉरी हा, मी तुम्हाला असं एकटीला नाही सोडून जाऊ शकत कारण माझी जबाबदारी मानतो मी तुम्हाला. त्यावेळी मनातल्या मनात मानसी विचार करते, साथ तर तुमची आयुष्यभर हवी आहे परंतु उपकार म्हणून नकोच आहे. मानसी त्याला जायला सांगते. तेव्हा संपदा म्हणते, मानसी ऐकून घे एकदा, रस्त्यावर आहोत आपण, एकदा त्यांचं ऐकून घे नक्की काय म्हणायचंय त्यांना. त्यावेळी आता बरोबर आहात आई तुम्ही, माणूस काय म्हणताय ना समोरच्याने ऐकून घ्यायचं असतं असं म्हणून आता तेजस म्हणतो, हा माझा सुयोग जीवश्च आणि कंठश्च मित्र, हा नक्कीच तुमच्या राहण्याची व्यवस्था कुठेतरी करेल.
तेव्हा तो आता खूप हसू लागतो आणि म्हणतो, काय काय बोलतोस काय रे तू? त्यावेळी आता तेजस म्हणतो, काय म्हणजे, अरे तू तर बोलला होता ना मी यांच्या मदतीला धावून येतो, यांची मदत करतो म्हणून. तेव्हा मुंबईमध्ये हा कुठेही घर मिळवून देऊ शकतो, एवढी वट आहे याची, असं म्हणून तेजस आता सुयोगलाच हरभऱ्याच्या झाडावर चढवतो. मग आता सुयोग म्हणतो, अरे तू फक्त मदत म्हणाला होतास, पण अशी मदत नव्हता म्हणालास. त्यावेळी तेजस म्हणतो, अरे अशीच मदत मी म्हणालो होतो. त्या दोघांनाही आता हसू आवरत नसतं, तर मानसी, संपदा आणि निधी हे तिघेही आता त्या दोघांकडे पाहतच राहतात. मग आता सुयोग म्हणतो, अगोदरच घरी 5 माणसं आहे आणि ह्या तिघी कसं करायचं कसं मी आता. त्यानंतर आता फक्त 2 दिवसांचा प्रश्न आहे, तू 2 दिवसांमध्ये यांना राहून देऊ शकतो ना घरात, असं तेजस आता म्हणतो. त्यावेळी तो 2 मिनिट चलतो का जरा बाजूला, असं म्हणून आता सुयोग हा तेजसला बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो, का करतोस का तू एवढं यांच्यासाठी, मला तेच कळत नाहीये. मग आता तेजस काही बोलायच्या आतच मानसी तेथे येते आणि तुम्ही दोघांनीही काही करायची गरज नाहीये, आम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहोत ना त्या परिस्थितीत राष्ट्रहित तुम्ही आम्हाला सोडून द्या प्लीज हां, असं म्हणून तीच आता रिक्वेस्ट करते आणि निधी व आईला सांगते की चला तुम्ही माझ्याबरोबर. आता त्या दोघीही पुढे गेल्यानंतर आता सुयोग म्हणतो, काय झालंय काय यांना नक्की कळत नाही. आणि ते तिकडे मामाच्या घरी राहत होत्या ना, त्यावेळी आता तेजस म्हणतो, त्या स्वतःच घराबाहेर पडल्या आहेत, कारण त्यांची मामी आहे ना ती सारखी हट्ट करते की रणजित बरोबर लग्न कर म्हणून, पण यांना त्याच्याबरोबर लग्न करायचंच नाही. तर आता दुसरीकडे शोभा मस्त AC मध्ये आता बसलेली असते. त्यावेळी आता ती म्हणते, बापरे 27 वर ACचं टेम्परेचर केलंय तरीही गरम होतंय, ते होतच आहे, असं म्हणून आता ती डोक्यालाच हात लावते आणि पुन्हा ACचं टेम्परेचर वाढवत असते. त्याच वेळी आता लगेच तिला रजनीचा फोन येत असतो. मग आता नक्की कुणाचा कॉल आहे तिला समजत नाही. ती म्हणते, काय ह्या डबडंसारखं वाचतंय ना कळतच नाही. मग आता असं म्हणून ती आता लगेच पाहते तर तो असतो रजनीचा फोन. तेव्हा ती खूपच घाबरते आणि तिला मानसी घरातूनच निघून गेल्याचं आठवतं. त्यावेळी आता तिला काय करावं हे सुचत नाही. मग आता ती लगेच म्हणते, कॉल रिसीव करावा की नाही, नकोच करायला, असं म्हणून ती कॉल रिसीव करत नाही. तर रजनीचा गैरसमज होतो की मानसी आणि रणजितचं लग्न जुळवून देण्याच्या नादामध्ये ही बाई एवढी बिझी झाली आहे की अजिबात ती कॉलसुद्धा रिसीव करत नाही आहे, पण मला थँक्यू म्हणण्यासाठी त्यांना कॉल करायचा होता, असं म्हणून रजनीसुद्धा आता फोन ठेवते. इकडे आता मानसी आणि निधी आणि त्याचबरोबर संपदा या तिघीही चाललेल्या असतात. तेव्हा आता निधीचे पाय खूप दुखू लागतात, बॅगासुद्धा खूप जड असल्यामुळे तिला आता ह्या वेदना असह्य होऊ लागतात. तिचे पायसुद्धा दुखत असतात. त्यामुळे ती म्हणते, ताई मला आता नाही चालवत पुढे. त्यावेळी मानसी म्हणते, थोडी कळ सोसायची, आपल्याला जर काही चांगलं काम करायचं असेल ना तर कळ सोसायला शिक जरा आणि चल गुपचूप पुढे, असं म्हणून आपण काय रस्त्यावर बसणार आहोत का, आता घर शोधायला नको का, मानसी म्हणते. त्यावेळी आता ती म्हणते, बरं ठीक आहे चल. आता तेथे काही टवाळ माणसं तेथे मानसी आणि त्याचबरोबर निधीची खोड काढत असतात. ते मानसीला समजतं आणि तिच्या भोवती गराडाच घालतात. मग आता या तिघीही खूपच घाबरतात. मानसी म्हणते, काय चाललंय काय तुमचं, मग आता तुमचे पाय दुखत असतील तर अहो काकू तुम्ही इथेच थांबा, इथे बसा जरा, देवाचं नाव घ्या आणि तोपर्यंत आम्ही या दोघींना फिरवून आणतो तुमच्या मुलींना, चालेल ना. तेव्हा संपदा म्हणते, जाऊ दे बाबा, आम्हाला घर राहायला नाही आहे, तेव्हा आहे ना आमच्याकडे सुद्धा घरं आहेत, असं म्हणून ती आता मानसीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा मानसी रागातच म्हणते, पांडुरंगाला तरी घाबरा, असं म्हणून ती आता त्यांच्यावर खूप चिडते. त्यावेळी पांडुरंग तुझा काय करतो ते बघूच ना, असं एक आता तिथे असणारा जाडा माणूस म्हणतो. त्यावेळी आता तो लगेच पुढे पुढे येण्याचा प्रयत्न करतो, पांडुरंगाच्या मूर्तीला हात लावणार असतो. तेवढ्यातच तेजस तेथे येतो आणि लगेच त्या माणसाच्या मध्ये हात पकडतो आणि मानसी, संपदा व त्याचबरोबर निधीची त्या माणसापासून सुटका करतो. आता त्या माणसाला असं वाटतं की तेजस माझ्या कानाखाली 2-3 ठेवून देतोय, परंतु तेजस त्याच्या गळ्यात असणारी सोन्याची चैनच ओढतो. त्यावेळी आता तेजस लगेच ती चैन घेऊन तेथून पळून जातो. तर कुणालाही
न कळायच्या आत हे सगळी घटना घडलेली असते. तर आता ती चारही जे गुंड असतात ना ते लगेच तेजसच्या पाठीमागे पळू लागतात. तेजस आता त्यांना चांगलंच गोल 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 फिरवत असतो. मग काही वेळानंतर आता मानसी म्हणते, हे काय चाललंय काय या राष्ट्रहितांचं. मग आता तेजस मानसीपासून सुद्धा पळत असतो. सोन्याची चैन त्याच्याच हातात असते. तर आता ती सोन्याची चैन घेण्यासाठी गुंड त्याच्या पाठीमागे खूप वेळ धावत असतात. तर आता धावता धावता तेजसलाही दम लागत असतो आणि त्याचबरोबर त्या माणसांनाही. मग आता तेजस एक गंमत करतो आणि त्यांना चांगलंच गोल 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 फिरवून एका गाडीमध्ये बसतो. तेव्हा आता गाडीमध्ये बसल्यानंतर माणसांना समजतच नाही की नक्की हा तेजस कुठे आहे ते. काही वेळानंतर एका माणसाचं लक्ष जातं, तर तेजस हा गाडीत पाणी पिऊन मस्तपैकी त्याला दम लागलेला असतो म्हणून त्याने डोळे बंद केलेले असतात. त्याचवेळी हे काय हा इथे आहे असं म्हणून आता तो त्याच्या सहकाऱ्यांना सांगतो. तर आता ते गाडीचं दार उघडतात. तेजस हा लगबगीने दुसऱ्या बाजूने उतरतो. तर तेजस एका घराच्या पाठीमागे लपतो. तर आता ज्या माणसाची चैन तेजसने घेतलेली असते तोच माणूस सर्वात शेवटी राहतो. बाकीचे सर्वजण पुढे जातात. तो आता पूर्णपणे थकलेला असतो. त्याचवेळी तेजस तेथे उठतो आणि त्याला तेथे रांजणामध्ये असलेलं पाणी प्यायला देतो. तर आता तो माणूस थँक्यू असं म्हणतो. मग आता तेजस विचारतो, काय हो, मला तर तुम्ही चांगल्या घरातले मग बायकांची छेड वगैरे कशाला काढता. मग आता चोरी करण्यासाठी असं आता तो माणूस म्हणतो. तेव्हा चोरी कशाला करायची, त्यांच्याकडे काहीच नाही आहे, फक्त आहे ती पांडुरंगाची मूर्ती आणि थोडेफार कपडे. अहो त्यांच्या आयुष्यात फक्त प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स आणि प्रॉब्लेम्सच आहेत आणि त्यांना साधं घर राहायला नाही आहे. तर मग तुम्ही चोरी तरी काय करणार त्यांच्याकडून. आणि ही चैन कुठे सापडली. मला तर असं वाटतंय तुम्ही कुकुलं बाळच आहात. असं डोक्याला टोपडं बांधलंय, कानात कानातले घातले आहेत आणि ही चैन वगैरे. आरती ओळखू का आता तुमची मी. त्यावेळी आता तो म्हणतो की ही चैन आहे ना ती ट्रेनमधून पहिल्याच अटेम्प्टमध्ये मी मारली आहे, माहिती आहे का तुम्हाला. तेजस म्हणतो, हो, असा नारळ वगैरे आता उतरून टाकू का तुमच्यावरून. असं म्हणून तो त्या माणसाला म्हणतो, हो, हे चैन वगैरे मारणं असं तुमचं काम आहे का. अहो लोक 10वी वगैरे पास झाल्यावर सांगतात की पहिल्या अटेम्प्टमध्ये सुटलो आणि तुम्ही काय सांगताय पहिल्या अटेम्प्टमध्ये चोरी केली हे सांगताय का. असं म्हणून तेजस पुन्हा ती चैन घेऊन धावू लागतो. त्यावेळी आता तेजस म्हणतो की ये आता माझ्या पाठीमागे. तर आता तो माणूस जरा जाडा असल्यामुळे त्याला पळताच येत नाही. परंतु त्या माणसाचे जे सहकारी असतात ना, समोर जे गुंड असतात ना, ते आता तेजसला चांगलंच घेरतात आणि मग तेजसची चांगलीच कोंडी होते. आता एक जण तर चाकूच काढतो. तेव्हा तेजस म्हणतो, नाही, हाताने फायटिंग करायची, आपलं ठरलं होतं ना, तुमच्याकडे हात आहे माझ्याकडे आहे, तुमच्याकडे पाय आहे माझ्याकडे आहे, त्यामुळे जे काही असेल ते हातापायानेच फायटिंग करायची. तो चाकू अजिबात इकडे घ्यायचा नाही हा, असं म्हणून आता तो त्यांना सांगत असतो. त्याच वेळी आता लगेच तेजस एक आयडिया करतो, कारण गुंड हा तेजसवर आता चाकू घेऊन धावलेलाच असतो. तेजस हा लगेच हुशारीने म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, हे दोघे जण माझ्या पाठीमागे चाकू घेऊन लागले आहेत. त्यावेळी आता ते गुंड खूप घाबरतात, कारण त्यांना असं वाटतं की खरंच इन्स्पेक्टर साहेब हे आले आहेत. म्हणूनच आता ते चाकू टाकतात. तर तेजस चाकू घेतो आणि पुढे पुढे धावतो. त्याच्या पाठीमागे पुन्हा ते गुंड धावू लागतात. त्यानंतर तेजस आता पुढे पुढे धावत असताना त्याचा पाय खाली घसरतो. तो आता खाली पडतो. तर ते गुंड तेथे येतात आणि तेजसला आता मारणार असतात. तेवढ्यातच आता मानसी राष्ट्रहित असं जोरात ओरडत तेथे येते आणि लगेच लाकूड हातात घेत त्या गुंडांचा प्रतिकार करत तेजसला वाचवते. मग आता मानसीने ही चांगलीच आयडिया केलेली असते. त्यामुळे आता ते गुंड लगेच तेथे थांबतात. तेजस हा पटकन उठतो. मानसी आणि तेजस हे दोघेही मिळून आता लगेच ते दार लावतात. त्यामुळे आता ते गुंड बाहेरच थांबतात. त्यावेळी आता तो गुंड म्हणत असतो, माझी चैन दे अगोदर. मग आता मानसी म्हणते, देऊन टाका ती चैन अगोदर त्यांची, काय गरज आहे त्या चैनीची आपल्याला. तेव्हा तेजस आता त्याची चैन त्याला देऊन टाकतो. मग आता मानसी म्हणते, त्या गुंडांनी आमची छेड काढू नये यासाठी तुम्ही त्यांना गोल गोल फिरवत होता बरोबर ना. मग आता तेजस हो असं म्हणतो. त्यानंतर आता कुठे लागलंय ना हाताला, दाखवा बरं, असं म्हणून मानसी आता त्या जखमेवर रुमाल बांधते. त्यामुळे आता तेजस हा खूपच खुश होतो.
करतो आणि तिच्याकडे पाहत असतो. ती म्हणते, अजून कुठे लागलंय का? मग आता तो म्हणतो, हो लागलंय ना, माझ्या मनावर घाव झालेत. त्यावेळी आता मानसीला खूप वाईट वाटतं. तेव्हा तो म्हणतो, मी तुम्हाला किती वेळा सांगतोय की माझ्याबरोबर चला चला, तर तुम्हाला अजिबात ऐकायचं नाही का हो? माझं अजिबात नाही ऐकण्याचं हे ठरवलंय का तुम्ही? तेव्हा ती म्हणते, नाही ऐकते ना तुमचं. असं म्हणून आता तो लगेच त्याच्याबरोबर त्या सर्वांना घेऊन जातो. मित्रांनो, पुढील भागामध्ये तेजस हा स्वतःच्या घरी आता मानसी आणि तिच्या आईला व बहिणीला घेऊन जातो. त्यावेळी आता तुम्ही इथे कुठे घेऊन आलात असं मानसी विचारते. मग आता तेजसची आई लगेच बाहेर येते आणि म्हणते, अगं तू आलीस का? ये ना गं घरात ये. मग आता ह्या तुमच्या कोण? असं आता तेजसला ती विचारते. तेव्हा सुनंदाच सांगते, हा माझा मुलगा आहे. तेव्हा मानसीला खूप आनंद होतो. तेव्हा आपलं हे घर द्यायचं आहे ना भाड्याने, इकडची खोली, असं आता तेजस विचारतो. यांना राहू द्यात मग इथे. हा घरात जातो आणि मानसीला बोलवतो. मानसी मनातल्या मनात म्हणते, हा बाबांचा आशीर्वाद की देवाचा कौल हे समजू काही कळतच नाहीये. त्यानंतर गायत्री आता म्हणते की मी तेजसच्या हितचिंतकांना घरात थारा देणारच नाही. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.